असं तर नाही ना की 156 मधली जी इतर मुलं आहेत ती आमदार खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची किंवा आय टी क्षेत्रातली अशी लोक की ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात, अशी तर मुलं नाहीत ना. पुण्याच्या तुळापूरजवळ एका पार्टीमध्ये 156 लोक सापडले. पण 156 लोकांपैकी फक्त 78 लोकांवर गुन्हे दाखल झाले, तर त्यापैकी फक्त 29 लोकांची टेस्ट केली गेली. आता प्रश्न असा उरतोय की जर 156 लोक होते तर 156 वर गुन्हे का बरं दाखल झाले नाही? गुन्हे फक्त आणि फक्त 78 लोकांवरच का? आणि 78 लोकांवर गुन्हे दाखल करूनही त्यातल्या फक्त 29 लोकांची टेस्ट का होते? असं तर नाही ना की 156 मधली जी इतर मुलं आहेत ती आमदार खासदारांची, कुठल्या बड्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची किंवा आय टी क्षेत्रातली अशी लोक की ज्यांचा काही कोटीच्या घरात पगार आहे आणि जे जिथल्या तिथे प्रकरण मॅनेज करू शकतात, अशी तर मुलं नाहीत ना. पोलीस असं सांगतात की या प्रकरणामध्ये एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली गेली होती. पण मग एक्साईज डिपार्टमेंटची परमिशन घेतली तर तो कागद कुठे आहे? तो कागद पब्लिक झाला पाहिजे. मुळात तुळापूर हे छत्रपती संभाजी महाराजांच्या जिथं पवित्र स्मृती आहेत, अशा ठिकाणी इतकी भयंकर घटना घडते आणि पोलीस याला इतक्या कॅज्युअली घेतात, हेच प्रचंड आश्चर्यकारक आहे. गृह खातं कधीतरी जबाबदारी घ्यायला शिकेल का?